वैर फावड्या दाताच्या पिना कधी काढणार आहेस? तू गप्र टॉम्या. कानपाड फोडीन टॉम्या म्हणलास तू. योच आहे का? हो योच आहे. जा बोलून ये जा. ए तुला बोलावलं सागरनं. का त्याला का नॅट पडतंय वय इथं याला? थाला रे जाऊ. ह्याला ऐकलेला का तुझ्या सागरला चालत नाही व्हय आम्ही? का काट लागल्यात? ए चला रे. कसं आहे लय उडू नका. का लय सोसत नाही हो तुला? ए, ए. ए तुझं कोणी व्याचील. कसं आहे तुझं गाव हाय लांब आणि इथं काय झालं बिलं म्हणजे आईबापाच्या डोसक्याला ताप होईल. कळलं का? ए आणि तू कोण आब्या का फिब्या? आता चांगल्यापणानं सांगतोय 8वी अच्या पोरांपासनं आणि महत्त्वाचं म्हणजे पुरींपासून सुद्धा लांब राहायचं. कळलं का? जे करायचं आहे ना ते आपापले तुकडीत. कर रे शाळा का इकत घेतल्यास वय? आता तर मुद्दाम 8वीच्या तुकडीतच येऊन बसशील. येऊन दाखवू की म्हणजे कळेल शाळा कोणाची आहे ते. ए कधी आणि कुठं सांग. त्यासाठी अभ्यासात हुशार आणि या शाळेत आधीपासून असावं लागतं. कळलं का? उगाच नाही तू मस्ती डमनत. तीच लायकी आहे तुमची. लायकी काढायची काही गरज नाही, नाहीतर हिथंच आडवा करीन. तो चिलीतला झाट लिंदा आमच्या ह्याच्यावून गेला. चल निघ. सागर एवढं ऐकून घेतोस वय? आता नको चला. आता नाही कवा बियन कुठं बिय. गावाचं नाव ध्यानात ठेवायचं. वेखंडवाडे. चल चल. ए चला रे. आईला बोललोय मी मोठ्या तोंडानं, पण आई घाली लय पोचलेली आहेत. भांडणं झाली की मोठ्या पोरासनी बोलवतात. 9वीची पोरं सांगत होते जपून राहावं म्हणून. जपून करायचं. आणि तसं बी आपण इथं हे असलं सगळं करायला आलोच नाही. आपण इथं शिकायला आलोय आणि तेच करूया. आपल्या मराठी शाळेत अभ्यासाला लय महत्त्व होतं आणि इथं अभ्यास सोडून बाकी सगळ्याला महत्त्व आहे.